पवार कुटुंब महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलंय. आमच्या 4 पिढ्यांचं शोषण केलंय. कारखानदारी, दारूचे गुत्ते, दारूचे कारखाने, शिक्षण संस्था, कोऑपरेटिव्ह सेक्टर, आमदारक्या, खासदारक्या, उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद यांच्या बापाची जहागिरी असल्याप्रमाणे यांनी आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. म्हणून आम्ही पवार कुटुंबियावर बोलतो. त्याने निवडून दिले मग झकमारी केली का, चूक केली का? बारामतीची आमची लोक सातत्याने त्यांना आमदार खासदारकीला मतं देत आहेत. म्हणजे आम्ही झकमारी केली, आम्ही चूक केली की तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण घालवलं. तुम्ही ब्र शब्द बोलायला तयार नाही. आम्ही निवडून देतो, आम्ही निवडून देतो, आम्ही येडे आहोत. आमच्या बापजाद्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिली, आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारलं, म्हणजे आम्ही येडे आहोत का? आम्हाला बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जे आरक्षण दिलंय ते तुम्ही घालवत असताना तुम्ही गप्प बसलाय. तुम्ही ब्र शब्द बोलत नाही. पुन्हा आरक्षणाबद्दल बेजबाबदार वक्तव्य करताय. काय पवार फॅमिलीची आरती करू, काय करू बारामतीमध्ये येऊन? माझ्या बांधवांना समजावून सांगू की नको की तुम्ही ज्या महाभागांना तुम्ही इथं निवडून दिलंय त्या महाभागांनी तुमचं आरक्षण संपवलंय. कुणावर टीका करू? बारामतीतल्या दुसऱ्या लोकांवर टीका करू का? का बरं? ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी टाकली, ज्याला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ती माणसं बेजबाबदार बोलत असतील, वागत असतील. हे आंदोलन कुणी उभं केलं? राजेश टोपे कुणाच्या सांगण्यावरून चालतात? विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे, थोरले पवार नाही तर दाखले पवार. मग आम्ही कुठं बोलायचं? त्यामुळं पवार फॅमिलीचं आमचा काही बांधायला बांध नाही. पण पवार फॅमिलीनी आमच्या 4 पिढ्या मागच्या सडवल्या आणि पुढच्या 4 पिढ्या शिकू नयेत म्हणून अजितदादा महायुतीला पैसे देत नाहीत, शिकू नयेत म्हणून वसतिगृह बांधत नाहीत. त्याच वेळी अजितदादा पवार एखादा पोरगा बोलायला लागला त्याच्यावर गुन्हे दाखल करतात, त्याचं करिअर संपवतात. म्हणून तर आम्ही संविधान घेऊन आलोय ना बारामतीमध्ये. हा संविधानिक आमचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये शेकडो मोर्चे झाले, आंदोलनं झाली. कुठल्याही पोलीस स्टेशननं गेवराई वगळता कुठल्याही पोलीस स्टेशननं अशी नोटीस आम्हाला काढली नाही. त्यामुळं आम्ही मग आणि आत्ता पोलिसांनी आमच्याकडून लिहून घेतलंय की हा गुन्हा परत करणार नाही. कोणता गुन्हा? अळूरामची कोणता गुन्हा? आम्ही मोर्चा काढणं, भाषण करणं हा जर गुन्हा असेल तर मग हे ओबीसीचं शांततामय मार्गानं मग हे ओबीसीचं आंदोलन संपवणे हा उद्देश आहे सरकारचा. पालकमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. पालकमंत्र्यांनी, आपण पालक आहोत या जिल्ह्याचे, त्या भूमिकेतनं वागावं ना. आम्हाला एक न्याय आणि जरांगेंना एक न्याय, असं कसं होईल बरं? परत तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आहात आणि आम्ही आंदोलक आहोत. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही. म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला तुम्ही आत तरी टाका ना किमान. आम्ही बारामतीच्या जेलमधनं आम्ही ओबीसीचं आंदोलन चालवलं असतं. पण तेवढीही हिंमत नाही. एका बाजूला नोटीस काढायची, आमचं मॉरल डाऊन करायचं, हा उद्देश आहे यांचा. सुप्रिया सुळे ह्या उत्कृष्ट संसदपटू नसून निकृष्ट संसदपटूचा दर्जा आम्ही ओबीसी बांधव महाराष्ट्रातले त्यांना देत आहोत. परत एकदा मी उदाहरण सांगतो. मगाशी बोललो, ज्या कर्जत जामखेडमध्ये एका पारधी समाजाच्या महिलेला डेथ झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार करायला 1-2-5 फुटाची जागा मिळाली नाही. मग त्या गरीब होत्या म्हणून त्यांनी मिळाली नाही का? त्या एका फासेपारधी समाजामध्ये जन्माला आल्या म्हणून त्यांना ही वागणूक आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर ताई, रिझर्वेशन पॉलिसी जरा समजून घ्या. ताई, कारखाने चालवणे, बापाची मिराजदारी पुढे चालवणे, काहीतरी दाखवा कर्तृत्व. तुम्ही सरळ सरळ या महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या आरक्षणाकडं तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या पोटातलं ओटात आलंय. तुम्ही काय आमच्या आरक्षणवाल्यांकडे तुम्ही काय भावनेनं बघतात हे तुम्ही दाखवून दिलंय काल. कुणाच्या मागण्यावरनं आणि आंदोलनावरनं आरक्षण पॉलिसी ठरत नाही. आरक्षण पॉलिसी ठरवण्यासाठी इथं संविधान आहे, इथं आयोग आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. आम्हाला आमच्या ताटामधलं जे आरक्षण आहे ते वाचवणे ही आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं संविधानिक वागा. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय बोलू नका, राजकीय वागू नका. निवडणुका 5 वर्ष असत नाही, निवडणुका येतात जातात. पण जो शोषित वंचित आहे त्याचं हक्क अधिकार टिकले पाहिजेत. त्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, एवढी माफक अपेक्षा. लक्ष्मण हाके, ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात GR काढला त्याच दिवशी तो GR फाडून टाकलेला आहे आम्ही. हा जर कुणाला सॉफ्ट कॉर्नर वाटत असेल तर मला काही अडचण नाही.